नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाणी कशी करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे। आपण या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट आलेली होती ई पीक पाणी होत नाही, ॲप चालत नाही किंवा लॅटिट्यूड लँगिट्यूड येत नाही, तर जे काही प्रॉब्लेम येतील तर ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। आणि मित्रांनो ई पीक पाणी कशी करायची आहे तर ही लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ई पीक पाणी करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे पहिलं अपडेट करायचं आहे। आता हे अपडेट करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि इथं आपल्याला ई पीक पाणी असं नाव टाकायचं आहे। आता इथं असं नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर हे ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर तुम्ही बघू शकता, तर आपल्याला हेच ॲप्लिकेशन इथं अपडेट करायचं आहे मित्रांनो, किंवा आपण जर अजूनपर्यंत ते जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। तर आपण हे ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे बघू शकता, ई पीक पाणी DCS नावाचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे आपल्याला अपडेट करायचं आहे। त्यानंतर ते आपल्याला इथं ओपन करायचं आहे। आता इथं ओपन केल्यानंतर आपल्याला इथं बोटानी साईडला दोनदा लोटायचं आहे। इथं दोनदा साईडला लोटल्यानंतर इथं खाली एक तुम्ही बघू शकता नोटीस देण्यात आलेली आहे। शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी करण्याचा जो कालावधी आहे तर तो देण्यात आलेला आहे। खरीपसाठी तुम्ही 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये ई पीक पाणी जी आहे तर ही करू शकता। तर इथं बघा आपल्याला सगळ्यात वरती महसूल विभाग निवडायचा ऑप्शन आलेला आहे। तर आपल्याला इथं महसूल विभाग निवडायचा आहे। तुमचा जो काही महसूल विभाग असेल तर तो निवडायचा आहे। त्यानंतर इथं बाणावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर आपण इथं बघू शकता संपूर्ण खातेदाराची नावं आलेली आहेत। आपण मागच्या वर्षी जर किंवा या अगोदर जर कधी ई पीक पाणी केलेली असेल तर आपल्याला इथं डायरेक्ट खातेदार निवडायचा ऑप्शन येईल। जर मित्रांनो आपण अजूनपर्यंत ई पीक पाणी केलेली नसेल तर आपल्याला इथं नवीन खातेदार नोंदणी करा या नावावरती क्लिक करून आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे। इथं व्यवस्थित बघा नवीन खातेदार नोंदणी करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आणि इथं आपल्याला जे आपला विभाग निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका गाव वगैरे निवडून आपल्याला इथं या बाणावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर इथं आपली जी नोंदणी आहे तर ही होईल। तर मित्रांनो मी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे। इथं नोंदणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं खातेदाराचे नाव विचारलेलं आहे तर त्यावरती आपल्याला इथं निवडाच्या नावावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। इथं आता तुमचे जेवढे काही आतापर्यंत तुम्ही ई पीक पाणी साठी जे काही खातेदार असतील तुमच्या याच्या गटामध्ये तर ते संपूर्ण इथं ओपन होतील। तुम्हाला ज्याची ई पीक पाणी करायची आहे तर तो खातेदार इथं निवडायचा आहे। त्यानंतर इथं खाली आपल्याला संकेतांक नंबर टाकायचा आहे। आता तुम्ही जर संकेतांक नंबर विसरला असेल तर इथं तुम्हाला खालीच ऑप्शन देण्यात आलेला आहे संकेतांक विसरला त्या नावावरती क्लिक करायचं आहे। आता या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा संकेतांक नंबर जो आहे तर तो दाखवला जाईल। तर तो नंबर आपल्याला तिथं टाकायचा आहे। आता इथं संकेतांक नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं या बाणावरती क्लिक करायचं आहे। इथं या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल। तर आता इथं बघा भरपूर ऑप्शन आहे। तर इथं भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता आहे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा किंवा कोणत्या ऑप्शनमध्ये माहिती भरायची। तर इथं व्यवस्थित लक्ष द्या। इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा। तर इथं बघा व्यवस्थित पीक माहिती नोंदवा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे, तोच ऑप्शन ओपन करायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला खातेदाराची संपूर्ण माहिती इथं भरायची आहे। आता इथं बघा सगळ्यात वरती खातेदार खाते क्रमांक विचारलेला आहे तर तिथं आपला जो काही खाते क्रमांक असेल तर तो टाकायचा आहे। त्यानंतर इथं गट नंबर टाकायचा आहे, आपल्या जमिनीचा जो काही गट नंबर असेल तो। त्यानंतर इथं खाली तुम्हाला हंगाम निवडायचा आहे। आता तुम्ही खरीपसाठी करत आहात का किंवा संपूर्ण वर्षासाठी। आता जर तुम्ही ही ई पीक पाणी सोयाबीन, कापूस, तूर अशी जर करत असाल तर तुम्हाला इथं खरीप हंगाम निवडायचा आहे। जर तुम्ही फळबाग किंवा ऊसासाठी करीत असाल तर तुम्हाला इथं संपूर्ण वर्ष निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं खाली पिकाचा वर्ग विचारलेला आहे। आता तुमचं निर्बळ पीक आहे का बहु पीक आहे, तुमचं जे काही असेल तर ते तुम्ही इथं निवडू शकता। त्यानंतर मित्रांनो इथं भरपूर शेतकऱ्यांचा आता प्रॉब्लेम होत आहे। तर आता इथं व्यवस्थित लक्ष द्या। आता इथं काय आहे, निर्बळ पिके एक पीक, म्हणजे इथं तुमचा गट एकच आहे आणि तुमचं त्या गटामध्ये एकच पीक आहे तर तुम्हाला निर्बळ पीक एक पीक हा ऑप्शन 1 नंबरचा सिलेक्ट करायचा आहे। परंतु ज्यांचा एकच गट आहे परंतु त्यामध्ये 2 पीक आहे, जसं की सोयाबीन आणि कापूस आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, मिश्र पीक हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यामध्ये त्या पद्धतीनं माहिती भरायची आहे। तर आता इथं माझं एकच पीक आहे तर त्यामुळं मी इथं निर्बळ पीक एक पीक हा ऑप्शन निवडत आहे। त्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार विचारलेला आहे। तर इथं आपल्याला तुमचं फळबाग किंवा पीक जे काही असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता। त्यानंतर पिकाची झाडाची नावे, तर इथं तुमचं सोयाबीन, कापूस जे काही असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे।
पीक निवडल्यानंतर इथं खाली आपल्याला पूर्ण क्षेत्रभराचा एक ऑप्शन आहे किंवा क्षेत्रभरा या नावाचा ऑप्शन आहे। आता तुम्हाला जर संपूर्ण पिकाची ई पीक पाहणी करायची असेल तर तुम्ही इथं पूर्ण क्षेत्रभरा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं पूर्ण क्षेत्र येईल। जर तुम्हाला निम्मीच करायची असेल किंवा तुम्हाला 1 एकर करायचे असेल तर तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे। तुम्ही इथं 0.40 गुंठे असं टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो खाली जलसिंचन साधण्याचा प्रकार विचारलेला आहे। तुमचं जे काही असेल तर ते तुम्ही टाकू शकता। जलसिंचन साधने म्हणजे कोरडवाहू, कालवा, बोर, विहीर, तुमचं जे काही असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता। त्यानंतर सिंचन पद्धती इथं जर तुम्ही कोरडवाहू निवडलं तर इथं सिंचन पद्धती विचारली जाणार नाही। जर तुम्ही विहीर, बोर, पाण्याचा स्रोत जर निवडला तर इथं तुम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचन विचारलं जाईल तर ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर खाली ऑप्शन आहे लागवडीचा दिनांक, तर इथं तुम्हाला तुमची जी काही लागवडीची दिनांक असेल, पेरणी केलीची जी दिनांक असेल तुमची, तर ती तारीख तुम्ही इथं टाकू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॅटिट्यूड लँगिट्यूडचा ऑप्शन येईल। आता इथं बघू शकता तुम्ही लॅटिट्यूड लँगिट्यूडचा ऑप्शन आलेला आहे। तर इथं एक तुम्हाला नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे। पीक पाणीसाठी निवडलेल्या सर्व गटाचा नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासूनचे उभे असलेले अंतर सुद्धा तुमचं इथं दाखवलं जाईल। एक मॅपच्या चिन्हामध्ये तुम्हाला इथं लोकेशनच्या चिन्हामध्ये जे तुमचं जे काही अंतर असेल, तुम्ही शेतीपासून किती लांब आहेत तर ते दाखवलं जाईल। इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये हिरव्या कलरचं एक लोकेशनचं चिन्ह आहे, तर तिथून तुम्ही तुमच्या क्षेत्रापासून किती अंतरावर लांब उभे आहात तर ते संपूर्ण इथं दाखवलं जातं। तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। तर आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन इथं ही ई पीक पाहणी करायची आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो की दुसऱ्याच्या शेतामध्ये आपलं शेत दाखवतं, तर आता तिथं जर तुम्हाला जर तसा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या संबंधित तलाठी जे अधिकारी असतात तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा जे काही कृषी अधिकारी असतात तर त्यांना सांगून तुम्ही तुमची ई पीक पाहणी ही करू शकता। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे, आपलं शेत असतं दुसरीकडंच आणि आपण या मॅपमध्ये आपलं शेत दुसरीकडे दाखवत आहे, असा भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो। तर तुम्ही जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कृषी अधिकारी किंवा तलाठी यांना सांगून तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू शकता। तर मित्रांनो इथं काय करायचं आहे, आपल्याला आपलं लॅटिट्यूड लँगिट्यूड मिळवायचं आहे। मिळाल्यानंतर आपल्याला इथं खाली अद्ययावत करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता अद्ययावत करा या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचे 2 फोटो काढायचे आहे। आता एक छायाचित्र 1 वरती क्लिक करायचं आहे। 1 वरती क्लिक केल्यानंतर इथं आपण उभे असलेले अंतरचा काही मेसेज वगैरे येईल, तर ते आपल्याला तिथं ठीक आहे म्हणायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला आपला जो काही पिकाचा फोटो असेल तर तो फोटो इथं आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर एक फोटो काढल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा फोटो त्याच पद्धतीने इथं काढायचा आहे। बघा आपल्याला अशा प्रकारे 2 फोटो काढायचे आहे। त्यानंतर इथं बरोबरची खूण आहे तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपली जी काही माहिती असेल तर ती इथं दाखवली जाईल। आपली जर माहिती बरोबर असेल तर आपल्याला इथं एक टिक लावायची आहे आणि त्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे मेसेज येईल, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, तर तुम्हाला इथं ठीक आहे म्हणायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला होमवरती यायचं आहे। आता इथं होमवरती आल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडून चुकून जर काही माहिती चुकली असेल भरताना किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा तुम्हाला असं वाटलं की आपली ही पीक पाणी भरताना आपल्याकडून पीक चुकलं किंवा क्षेत्र कमी जादा झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, इथंच दुसरा एक आपल्याला दुसऱ्याच ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे, पीक माहिती नोंदवा। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, पिकाची माहिती पहा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्ही जी काही ई पीक पाणी केलेली आहे तर ती तुमची इथं संपूर्ण दाखवली जाईल तुम्हाला। आणि जर तुम्हाला यामध्ये जर काही दुरुस्त करायची असेल, तुमची ई पीक पाणी भरताना चुकलेली असेल, तुम्हाला जर यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये 48 तासाच्या आत तुम्हाला यामध्ये बदल करता येतो। 48 झाल्यानंतर तुम्हाला इथं बदल करता येणार नाही। तुमची जर ई पीक पाणी चुकलेली असेल तर तुम्हाला 48 तासाच्या आतमध्येच बदलायची आहे। आणि जर तुमची सर्व काही माहिती बरोबर असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही, हे अशीच ठेवायची आहे। त्यानंतर मित्रांनो इथं खाली बघा आपल्याला एक 5 नंबरचा ऑप्शन आहे, पीक माहिती मिळवा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपली जी पिकाची माहिती आहे तर ही मिळवली जाईल। तर या ठिकाणी बघा माहिती प्राप्त झाली आहे, तर तुम्हाला ठीक आहे म्हणायचं आहे। आणि आता तुमची ई पीक पाणी ही सक्सेस झाली का नाही हे कसं चेक करायचं, तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता गावचे खातेदारांची पीक पाहणी, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या जे काही गावचे संपूर्ण नावं असतील तर ते इथं दाखवले जातील। आता इथं तुम्ही बघू शकता तुमचे हिरव्या कलरमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची ई पीक पाणी ही झालेली आहे, आणि ज्यांच्या नावावर बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा आहे तर त्यांची ई पीक पाणी ही अपूर्ण आहे, आणि ज्यांचं हिरवा कलर आहे तर त्यांची ही ई पीक पाणी जी आहे तर ही झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता त्याच्यासमोर एक डोळ्याचं चिन्ह आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे।
यावरती क्लिक केल्यानंतर इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, तुम्ही जी काही ई पीक पाहणी करताना जी काही माहिती भरलेली आहे तर ही संपूर्ण इथं दाखवली जातील. तुमचा खाते क्रमांक, गट नंबर, तुम्ही कोणता हंगाम निवडलेला आहे, त्यानंतर तुमचं पीक कोणतं आहे, तुम्ही किती क्षेत्राची ई पीक पाहणी केलेली आहे, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल. तर मित्रांनो, तुम्ही अशाच पद्धतीनं आपली ई पीक पाहणी ही करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.